सर्वांना नमस्कार. परीक्षेला सामोरे जाताना हा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपला हा उपक्रम सुरू आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली आणि समग्र शिक्षा शिक्षण विभाग, खानापूर पंचायत समिती विटा यांच्या संयुक्त विद्यमाने हा खानापूर तालुक्यातील सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 27 डिसेंबर पासून साधारण 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत हा ऑनलाईन चर्चासत्राचा उपक्रम आपला सुरू आहे. आणि या चर्चासत्रामध्ये आपण दररोज किंवा आपण जे काही नियोजन दिलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे एकच मिनिट आपण जे काही नियोजन दिलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे आपण ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करतो आणि इयत्ता 10वीच्या सर्व आपल्या ज्या खानापूर तालुक्यातल्या शाळा आहेत त्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करत असतो. आपलं एकूण 3 विषयाचं मार्गदर्शन पूर्ण झालेलं आहे. हे 4थं पुष्प आज आहे आणि हे 4थं पुष्प आज संस्कृत विषयाचं गुंफण्यासाठी विटा हायस्कूल विटा व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक माननीय मॅडम नीलम सुतार मॅडम आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा प्रथमतः थोडक्यात परिचय करून देतो. त्यांची एकूण सेवा 12 वर्ष झालेली आहे. त्यांचं शिक्षण हे MA BEd संस्कृत विषयामध्ये झालेलं आहे आणि शालेय नेतृत्व DSM हा पण त्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यानंतर त्यांनी एकूण सेवेच्या मधील 10 वर्षे हे महात्मा गांधी विद्यालय आष्टा या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि 2 वर्ष विटा हायस्कूल या ठिकाणी आता ते सध्या कार्यरत आहेत. 10 वर्षे संस्कृत विषयाचं अध्यापन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या शाळेमध्ये आष्टा आणि विटा या ठिकाणी त्यांनी 100% निकालाची परंपरा त्यांनी जपलेली आहे. त्याचबरोबर 2019चा गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. एकच मिनिट. त्यांचा 2019 साली त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. रयत शिक्षण संस्थेकडून जो रयत सेवक पुरस्कार असतो, गुणवंत शिक्षक असा जो पुरस्कार असतो तो पुरस्कार मिळालेला आहे. आणि मराठी आणि संस्कृत विषयाचं त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे. त्याचबरोबर त्यांचं परीक्षणाचं पण काम चांगलं आहे आणि कोविड काळामध्ये कोविड योद्धा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ऑनलाईन लिंकद्वारे पेपर तयार करणे आणि विद्यार्थ्यांना अध्यापन करणं, त्याचबरोबर त्यांना आपत्ती व्यवस्थापन या कामाबद्दल सुद्धा त्यांना उत्कृष्ट असं पारितोषिक मिळालेलं आहे. अशा या आपल्या विटा हायस्कूल विटा मधील ज्या शिक्षिका आहेत सुतार मॅडम, त्यांना जो आपण आमंत्रित केलेलं आहे, त्यांना मी विनंती करतो की आजचं हे सेशन त्यांनी घ्यावं. आणि मला वाटते आज शाळा संस्कृत विषय असणाऱ्या शाळा कमी आहेत. या शाळा जॉईन झालेल्या आहेत. ज्या शाळा जॉईन नाहीत त्यांना आपण पुन्हा युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हा व्हिडिओ आपण त्यांना पाठवणार आहोत. सुतार मॅडमना विनंती करतो की आपला माईक आणि व्हिडिओ दोन्ही सुरू करून आपण संस्कृत विषयाचं पुढचे 1 पाऊण तास आपल्याला वेळ आहे त्यामध्ये आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सुतार मॅडम. धन्यवाद सर. मी आज संस्कृती या विषयाचं तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. प्रथमतः मी कदम साहेबांना म्हणजे त्यांचे खरंच धन्यवाद देते की मला त्यांनी संधी दिली या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं. आता इथून पुढचा संवाद मी विद्यार्थ्यांच्या बरोबर ऑनलाईन या माध्यमातून करत आहे. आता प्रथमतः म्हणजे प्रत्येकाला आता आपणाला की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे तर सगळ्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ते माहितीच आहे.
त्यामुळं त्याबाबत जास्त न बोलता आपण काय करतोय, तर की या ठिकाणी की तुम्हाला थोडेसे म्हणजे कसे जास्तीत जास्त गुण मिळवता येतील. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्न सोडवणं म्हणजे सोपं जावं. वरती हा पहिला प्रश्न येतो. म्हणजे जो पहिला प्रश्न आपण जर पेपरचा घेतला, तर अपट जो आहे, तर तो आहे सुगम संस्कृतम प्रथम विभागावरती. आपल्याला एकूण प्रश्नपत्रिकेत 80 मार्काच्या गुणांसाठी म्हणजे 100 मार्क संपूर्ण पेपरसाठी आपणाला जे आहे ते तो प्रथम विभाग आहे. तर एकूण 6 विभाग आहेत आपणाला. तर या 6 विभागामध्ये प्रथम विभाग आहे तर सुगम संस्कृतम, तर तो 8 गुणांचा असणार आहे. तर या 8 गुणांमध्ये पहिलाच तुम्हाला प्रश्न अगदी सगळ्यात सोपा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा हा प्रश्न म्हणजे सगळेच प्रश्न आहेत तसे. पण जर आपण हे केले तर त्यामध्ये की पहिला प्रश्न आहे की चित्रम दृष्टवा नामा आणि लिखत. यामध्ये आपल्याला 5 प्रश्न एकूण दिले जाणार आहेत. तर या 5 पैकी की आपण 4 लिहायचे. पण ते लिहित असताना की जर आपण पुस्तक आपल्या जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एकूण जी चित्र दिलेली आहेत तर ती पहिला जो आहे तर आपल्याला उपयुक्त वस्तूंनी दिलेली आहेत. की जे आपण उपयोगात आणणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये. तर उपयोगात आणणाऱ्या वस्तू किती दिल्यात आपल्याला? फक्त 16 दिलेल्या आहेत. तर या 16 आपण काय करायच्या आहेत? आपण वर्षभर पेपरला पण आपणाला त्यातल्या एकच त्यातली एक नाही तर 2 अशा पद्धतीने आपणाला काय होतात की एकूण पडतायत त्यातली. तर त्या 16 प्रश्न जे आपल्याला चित्र आहेत तर ती चित्र आपण नेहमी काय करायची आहेत तर ती सतत म्हणजे दररोज मी तर माझ्यावर शाळेतल्या मुलांना प्रत्येक काय सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी किमान दररोज नाही जमलं तरी शनिवार रविवारी प्रत्येक पहिल्या पानापासून म्हणजे मी वहीमध्ये देताना काय केलेले आहेत की मुलांना सांगितलं तुम्ही याची झेरॉक्स काढा, चिकटवा आणि त्याच्या खाली स्वतः हाताने नावं लिहा. हा उपक्रम म्हणजे किमान वही जरी नुसती पाहिली त्यांनी तरी ती लक्षात येते. मग आठवड्यातून एकदा तुम्ही हे वाचणं गरजेचं आहे. की आपल्याला सोपं वाटतं. पण पाटीचा उपयोग करून जरी आपण किती चित्र सगळी जी आहेत तर त्या प्रत्येक चित्रांचं नाव लिहिणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीनं कारण काय होतं की आपल्याला वाटतं हा चित्र तर आहेत, सोपं आहे, आपण पटकन लिहू शकतो. पण त्यापेक्षा सुद्धा काय करायला पाहिजे की सतत सराव करणं हा महत्वाचा आहे. आपण परीक्षेला जेव्हा आता 10वीची परीक्षा ही आपण पहिल्यांदा आपण सामोरं जातोय. पण पहिल्यांदा सामोरं जाताना पण आतापर्यंत संस्कृतचे पेपर 8वी पासून लिहिलेलेच आहेत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप 8वीचं थोडंसं वेगळं होतं. पण 9वीचं तर अगदी आणि 10वीचं सारखंच आहे. पण या पद्धतीनं आपण देणं काय आहे तर गरजेचं आहे. मग त्यासाठी ही 16 चित्र आहेत. मग 16 चित्रांपैकी एकच चित्र आपल्याला पडणार आहे. मग त्याचा सराव करणं. म्हणजे जो आपल्याला 4 मार्काचा प्रश्न आहे तर त्यासाठी एकूण आपल्याला 5 प्रश्न चित्र दिली जाणार आहेत. तर त्यातली उपयुक्त वस्तूनी 16 आहेत. वस्त्राणी जी आहेत तर ती 8 आहेत. खाद्य पदार्थ आहेत तर ते 8 चित्र दाखवलेले आहेत. रुचे म्हणजे चवी ज्या सांगितलेल्या आहेत. आता चवींच्या बाबतीत एक मी तुम्हाला सूचना देते की बऱ्याच वेळेला काय होतं की मिरचिका म्हणजे मिरची. तर याची चव ही संस्कृतमध्ये सांगत असताना कटू सांगितली जाते. आणि आपणाला बऱ्याच वेळेला की आता जर काही विद्यार्थी म्हणजे सुरुवातीला मी पाहिलं तर की नवनीतमध्ये काहीतरी हे दिलेलं आहे की त्याची कटू न देता तिक्त दिलेली आहे त्या ठिकाणी. तर ती मुलं विचारतात आणि त्याचा उपयोग जास्त न करता आपण काय करायचं नवनीतच्या ऐवजी पुस्तकाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आता ते करत असताना मिरीची का कटू चव लिहायची आपणाला त्या ठिकाणी आणि कारवेलम म्हणजेच कारले तर हे काय आहे तिक्तम दिलेलं आहे. आता आपणाला जर आपण रिअल मध्ये ह्यांच्या चवी पाहिल्या तर मिरची ही तिखट असते आणि कारलं हे कडू असतं. पण इथं लिहित असताना की ह्या 2 बाबी महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्यात. कारण हे 6 चित्रांपैकी एक चित्र तुम्हाला कंपल्सरी आलेलं असतं. आणि 2 म्हणजे दुसरी बाब अशी आहे की शर्करा आणि सैंधवम. तर ह्या ज्या आहेत तर दिसताना सारख्याच दिसणारे चित्र दिसतात आपणाला. थोडाफार त्याच्यामध्ये बदल आहे तर तो थोडासा बदल तुम्ही काय करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आहेत ते 20 क्रिया दिलेल्या आहेत. तर या क्रिया ज्या आहेत तर त्या आपण नेहमी वापरत असणाऱ्या नेहमी वापरत असणाऱ्या क्रियाच या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजे याचा सराव काय आहे तर फार तर तुम्ही अगदी
ती चित्र तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीनं काय करायचं आहे, तर तो प्रश्न आपला 4 मार्काचा जो आहे आणि जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा आहे. तर तो महत्वाचा आहे आपणाला या ठिकाणी. त्यानंतरचा जो आपणाला प्रश्न येतो, तर तो प्रश्न आहे की संख्या. आता संख्या हे आपल्याला 8वीला 1 ते 50 पर्यंतच्या संख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आता त्या संख्या या ठिकाणी अक्षरी आणि अंकी अशा दोन्हीही प्रकारे आपल्याला संख्या लिहायची असतात. तर त्या दोन्हींचा लिहिताना या ठिकाणी आकडे 1, 2 या प्रमाणे टाकून त्याच्या समोर आपण लिहायचे आहेत. आणि त्यानंतरचा तिसरा प्रश्न म्हणजे ई आकडा हा जो आहे तर तो आहे की समय लेखन. आता समय लेखनामध्ये अ स्तंभ जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आहेत ते सगळे म्हणजे संख्या दिल्या जाणार आहेत. म्हणजे वादनम असेल, समय, लेखन आणि पलीकडच्या बाजूला म्हणजे आधी अक्षरी दिलं जाणार आणि परत आपण अंकी लिहायचे आहेत. आणि ते थोडंसं आपणाला की या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ज्या 4 क्रिया आपण 8वीला शिकलो त्यानुसार आणि 9वी आणि 10वीला आपण म्हणजे अधिक आणि उण ह्या दोन्हीही प्रकार शिकलेला आहोत. तर त्या पद्धतीनं मग सराव करत असताना काय करायचं आहे, तर एकच आकड्याचं घड्याळ म्हणजे आता समजा 1 वादनम घेतलं तर ते 12 पर्यंत कशा पद्धतीनं म्हणजे 2 वाजेपर्यंत म्हणजे 11 जर समजा घेतला आपण तर 11 वाजल्यापासून ते 12 पर्यंतचा तर ही सुद्धा क्रिया मी वहीमध्ये मुलांना करायला सांगितलेली आहेत. घड्याळ हाताने काढायचा त्यांना तिथं आणि त्याच्या खाली लिहायचंय. म्हणजे त्यांना चित्र काढून दाखवायचं आणि त्यानुसार म्हणजे या पद्धतीने हे सोपे सोपे प्रश्न आहेत पण तरी सुद्धा याचा सराव होतो. आणि आता खरं तर की 6 घटक आहेत तर 6 घटकांचं वेळेचं गणित म्हणाल तर पहिला विभाग, दुसरा विभाग आणि तिसरा विभाग हे 3 प्रश्न आपले 1.5 तासामध्ये झाले पाहिजेत. पहिल्या प्रश्नाला अगदी 10 मिनिटाच्या आतमध्येच होतो आपला. 10 मिनिटाच्या आतमध्ये पहिला प्रश्न 8 मार्काचा जो आहे तर तो आपला होत असतो. त्यानंतरचा दुसरा द्वितीय विभाग आहे आणि तो अतिशय म्हणजे सगळे महत्वाचे आहेत 20 मार्काचा आहे. तर यामध्ये आपल्याला 2 पद्य गद्य दिले जाणार आहेत या ठिकाणी. पहिला गद्य असेल 7 मार्कासाठी, दुसराही तसाच असेल. पूर्वी आमचं ज्यावेळेला ट्रेनिंग झालं सांगलीमध्ये तर त्यावेळेला आम्हाला सांगितलेलं होतं की पहिला परिच्छेद असेल म्हणजे दोन्ही परिच्छेदापैकी एक हा कशावरती येणार आहे संवादवरती. पण आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघते की तर गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या ह्याच्यात तर त्यांनी संवादाचा दिलाच नाही यावेळेला. म्हणजे तसाही बदल आता काय करतात की प्रश्नपत्रिका काढणारे परीक्षक जे आहेत तर ते करतात. तर त्यामुळे जरा थोडंसं काय करायचं की मुलांनी सगळेच आपल्याला एकूण 15 आहेत धडे. आता या 15 मध्ये गद्य पद्य दोन्ही मिळून आहेत. तर त्याचा सुद्धा अभ्यास करत असताना की वाचन म्हणजे खरं तर जे आहे ते आपण पुस्तक वाचणं महत्वाचं आहे. वाचन केलं की आपल्याला त्याच ठिकाणी वाचत असताना मी काय केलेली आहे सांगते. आता मी माझ्या शाळेमध्ये ज्या क्लुप्त्या वापरल्यात त्या तुम्हाला सर्वात जास्त सांगते की जेणेकरून अजूनही आपल्याकडं जे काही आपले राहिलेले आहेत 55 एक दिवस राहिलेले आहेत आपल्याला परीक्षेसाठी. अगदी आजच्या तारखेपासून म्हणजे 3 तारखेपासून म्हणाल तर 3 मार्चच्या दरम्यान किंवा 5 मार्चच्या दरम्यान आपला संस्कृतचा पेपर येतो. मग त्या दृष्टीने म्हणाल तर 60 दिवस आहेत. मग या 60 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जो अभ्यास करणार तर त्यामध्ये की धड्याचं म्हणजे प्रत्येक धड्याचं शनिवार रविवारी वाचन झालं पाहिजे. ते वाचन करत असताना की त्या पाठाचं की आपण प्रत्येक शब्द आता म्हणजे समजा आता पहिलाच धडा आपण घेतला अद्य कृषक पृथुवैन्य तर या पाठाचं वाचन करत असताना की प्रत्येक ओळीमध्ये त्याचं रूप काय आहे हे जर अशा पद्धतीनं किंवा त्याला येणारा समानार्थी शब्द काय येऊ शकतो त्याला येणारा विरुद्धार्थी शब्द काय येऊ शकतो अशा पद्धतीनं किंवा त्याचं रूप क्रियापद काय आहे त्याच्यामध्ये त्वंत आहे का लेप्यंत आहे का ह्या सगळ्या भागांचा जर आपण अभ्यास केला तशा पद्धतीनं तर तो जास्तीत जास्त सोपा अजूनही आपल्याला जास्त मार्क्स मिळवणार आहे. म्हणजे आता समजा बघा एकच वाक्य सांगते मी भूपालः पृथुवैन्य नाम धरायाम प्रथमः अभिषिक्त सम्राट. आता भूपाल प्रथम आहे नाम आहे. आता पृथुवैन्य हे सुद्धा काय आहे की आपल्याला इथं भूपाल आहे म्हणजे आता राजा तर त्याच्यासाठी अमरकोशामध्ये येणारे शब्द तर हे देखील त्याच वेळेला अभ्यास करून घेतला म्हणजे अमरकोश आपल्याला पान नंबर 117 वरती दिलेला आहे. तर आता त्यासाठी दिलेला काय आहे तर राजा, राट, पार्थिव
नृप, भूप हे ठराविक शब्द जे आहेत तर ते लक्षात ठेवून, कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला 1 मार्काचा प्रश्न हा विचारला जातो. मग हा देखील म्हणजे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं त्याचबरोबर त्याच्यामध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्यामध्ये जे आपणाला येणार आहे म्हणजे आता त्याचा प्रश्नपत्रिकेचं जर स्वरूप आपण दुसऱ्या घटकाचं पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारणार आहेत तर अवबोधन असेल, शब्दज्ञानम असेल, त्याचबरोबर की म्हणजे त्यामध्ये काय काय विचारणार आहेत तर हे आपल्याला प्रश्नपत्रिकेचं कृतीपत्रिका ज्या वेळेला तुम्ही सांगितली जाते तुम्हाला सर्व त्याचं स्वरूप तर त्यावेळेला शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेत म्हणजे साधारण काय आहे तर उचित कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखित. आता ह्या महत्वाच्या सूचना वाचणं अतिशय महत्वाचं आहे बरं का. कारण सूचना ज्या वेळेला तुम्ही वाचता म्हणजे त्यात की लिहिलेलं असतं पुनर्लिखत वाक्यम पुनर्लिखत म्हणजे पुन्हा तुम्ही वाक्य लिहायचंय. मग त्यामध्ये सत्य असत्य असेल वाक्य लिहायचं असेल तर ते वाक्य लिहायचं आणि मग त्यापुढे सत्य असत्य लिहायचं आहे. दुसरं त्यामध्ये सत्य असत्य लिहिताना एक क्लू सांगते तुम्हाला. परिच्छेदातलं वाक्य जर तुम्हाला परिपेपरमध्ये देताना पत्रिकेमध्ये जसंच्या तसं दिलेलं असेल तर ते काय करायचं आहे ते वाक्य सत्य आहे. आणि त्याच्यामध्ये जर थोडाफार जरी बदल असेल थोडाफार जरी वाक्यामध्ये बदल असेल तर ते वाक्य असत्य. हे थोडंसं क्लूने आपण लिहू शकतो. कारण वाचन आपण तिथपर्यंत केलेलं असतंय. आता ते लिहित असताना की पहिल्यांदा काय करायचंय आपण वाक्य जसंच्या तसं लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचंय सत्य असेल असत्य असेल अशा पद्धतीनं लिहायचं आहे. दुसरा प्रश्नांची म्हणजे धड्यांची नावं हा एक प्रश्न येतो म्हणजे समजा तास असतो एषः गद्यांश कस्मात पाठात उद्युत म्हणजे हा पाठ जो आहे तर तो कोणत्या धड्यातून घेतलेला आहे. मग ते कस्मातच्या ठिकाणी काय करायचं आहे तर वाक्य पूर्ण लिहायचंय एषः गद्यांश समजा आता पहिल्या धड्यातील असेल म्हणजे आद्य कृषक पृथ्वैन्य यातला जर तुम्हाला परिच्छेद आलेला असेल तर की त्या पाठाचं नाव लिहायचं आपण एषः गद्यांश आद्य कृषक पृथ्वैन्य. तर या ऋतुवैन्य पाठात उद्युत यानुसार आपण काय करणार आहोत तर त्याचं उत्तर लिहिणार आहोत. वाक्यात पूर्ण वाक्य आपण काय करायचं आहे तर त्या ठिकाणी वाचायचं आहे. प्रश्नपत्रिका बारकाईनं पहिले 10 मिनिटं वाचा तुम्ही. स्वरूप तुम्हाला माहिती आहे आपणाला काय पटपट पटपट लक्षात घ्यायचंय. परिच्छेद तुमचे जर नेहमी तुम्ही धड्यांचे परिच्छेद वाचलेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी हे करताना की याच्यावरचे नुसते प्रश्न पाहिले की तुमची उत्तर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपली नजर फिरते लगेच कारण आपला तेवढा अभ्यास झालेला असतो. आता या ठिकाणी दुसरा एक प्रश्न येतो परिच्छेदावरती की कह कम वदती कोण कोणाला म्हणाले. आता यासाठी मात्र की तुम्हाला मी बोर्डच्या माध्यमातून सांगते की कह कम वदती हा ज्या वेळेला तुम्ही प्रश्न हे करता तर त्यावेळेला किती तर अशा पद्धतीने आपण कॉलम करायचा. या ठिकाणी काय लिहायचं आहे आपण कह कह म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये येणार आहे कोण आणि कम असं. आता ज्या ठिकाणी तुम्हाला की वाक्य दिलेलं असेल तर त्याचं उत्तर लिहिताना इथं काय करणार आहोत आपण म्हणजे की जर आता उदाहरण घेते एक मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्हाला उदाहरण घेतलं की लगेच लक्षात येईल की कोण कोणाला म्हणाले. आता इथे बघा सखे चित्रांग कह कह अयम द्वितीय मृग आता या ठिकाणी मृग म्हणतोय अशा पद्धतीने आता या हे वाक्य घेतले बघा अकस्मात जंतूनासह मित्रता न युक्ता. आता हे सगळ्यांना वाक्य माहितीये की कोणी तर काक यानं म्हटलेलं आहे. मग इथं आपण काय घेणार आहोत तर प्रथमा विभक्तीमध्ये तो शब्द काक अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत तर लिहिणार आहोत. आता कोणाला म्हणाला तो तर या ठिकाणी त्याने कोणाला सांगितलेलं आहे मृगम. मग आता या ठिकाणी म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये येणार आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत मृगम अशाही पद्धतीनं चालतंय किंवा तुम्ही याही पद्धतीनं लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीनं त्याची द्वितीय पण कॉलम करून लिहिलात की त्या ठिकाणी एक असतं मुलांना की अवदत म्हणायचं वदत म्हणायचं की हा थोडासा जमलिंग करणारा म्हणजे तुम्हाला तिथं की काय पुढे लिहायचं हा थोडासा प्रश्न तर हा
म्हणजे या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेला ट्रेनिंगला गेलो होतो त्यावेळेला आम्हाला या पद्धतीने सांगितलं की मुलांना पुढे वाक्य काय हवं त्यांचं चुकू नये यासाठी या पद्धतीनं तुम्ही लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळतो. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत की लिहू शकतो. आता परिच्छेदांच्या बाबतीमध्ये की तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत तर तो आता त्याच्यानंतर पूर्ण वाक्यात उत्तर तर ते पूर्ण वाक्यातच आपण त्या ठिकाणी काय करायचे आहे लिहायचं आहे. दुसरी बाब म्हणजे शब्दज्ञानम. शब्दज्ञानम या ठिकाणी आपल्याला काय आहेत तर 4 प्रकार विचारले जातात. एक म्हणजे काय आहेत तर त्या पदांची विभक्तींची शब्द विचारले जातात. पूर्वकालवाचक असू शकतात, त्वांत, पूर्वकाल म्हणतात कधी कधी किती किंवा त्वांत लेप्यंत असा शब्द. व शक्यतो करून पूर्वकालवाचक म्हटले की लक्षात काय ठेवायचे आपण की ते शब्द त्वांत आणि लेप्यंत आहेत. आणि हेतुवर्क म्हटलं की तू म्हणताल. आता ह्याचे क्लू थोडेसे तुम्ही लक्षात घेताना काय करायचे आहेत ते पण बघा लक्षात घ्या की पूर्वकालवाचक आपण ज्या वेळेला शब्द घेतो पूर्वकालवाचक. आता पूर्वकालवाचक म्हटले की आपण प्रथमतः 2 त्याचे हे लक्षात ठेवायचे काय आहेत तर त्वांत. काय आहेत त्वांत आणि इथं लेप्यंत. आता महत्वाची बाब की हे ओळखण्याचं म्हणजे शेवटी शब्दाच्या त्वाल म्हणजे आता गच्छती पासून गत्वा हा शब्द होतो तर त्याच्या शेवटी त्वाल की ते त्वांतच. आता लेप्यंत मध्ये त्य किंवा य येतो नुसता त्य किंवा य अगत्य. आणि त्याला दुसरा क्लू म्हणजे लेप्यंत मध्ये की त्याला उपसर्ग लागलेला असतो पुढे. ह्या 2 क्लू लक्षात ठेवले तुम्ही की तुमच्या लक्षात येईल की पूर्वकालवाचक मध्ये त्वांत आणि लेप्यंत येतो. त्वांत मध्ये त्वा शेवटी लागलेला असतो. लेप्यंत मध्ये त्य किंवा य अशा पद्धतीनं शेवट काय झालेला असतो की त्याचा झालेला असतो. आता दुसरी बाब की याच ठिकाणी आपण दुसरी बाब म्हणजे काय घेणार आहोत तर की दुसरी बाब या ठिकाणी आपण घेते की मी पूर्वकालवाचक नंतर हेतुवर्क सांगते तुम्हाला. हेतुवर्क. हेतुवर्क मध्ये की हेतू सांगितला जातो आणि त्याला प्रत्यय येतो तो तुम शेवटी. शेवटी काय येतोय तर तुम हा प्रत्यय त्या ठिकाणी शेवटी हा येत असतो. अशा पद्धतीनं क्लू म्हणजे मी 9वीच्याही मुलांना सांगत असताना की ह्याच पद्धतीनं सांगते की त्यांची तयारी त्यांची कशी होते की 10वीला सुद्धा म्हणजे तेच प्रश्न तुम्हाला तशाच पद्धतीचे येतात. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दोन्हीचं सारखं आहे. त्यामुळं आता इथं शब्दज्ञानामध्ये त्याचबरोबर की संधी. आता संधीमध्ये मात्र काय केलं जातं पूर्वपद किंवा उत्तरपद लिहायचं असतं. तुम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला असेल म्हणजे आता बघा की या ठिकाणी देताना काय केलेलं आहे तर इथं संधी पूर्वम एव. आता याचा संधी करताना काय करणार आहोत आपण पूर्व अधिक एव अशा पद्धतीनं काय आहेत तर ते येतात. दुसरी बाब म्हणजे की शेवटचा तिसरा प्रश्न येणार आहे पृथक्करण. पृथक्करणामध्ये जाल रेखाचित्र तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा क्रमेण योजयत घटना असणाऱ्या आहेत. तर पहिला जो तुम्हाला दिलेला असेल एखादा घटना देणाऱ्या आहेत तर कुठला पहिला धडा आहे अद्यकृषक पृथुवैन्य, व्यसने मित्र परीक्षा, त्यानंतर चौथा आहे अमूल्यम कमलम अशा पद्धतीचे किंवा ह्याच्यामध्ये प्रत्येक धड्यामध्ये तुम्हाला घटना विचारली जाऊ शकते. घटनाक्रम तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तो देखील आपण बघणं हे तितकंच काय आहे महत्वाचं आहे. प्रत्येक धडा हा तेवढ्यासाठी पाठांतर म्हणण्यापेक्षा वाचन हे महत्वाचं आहे आणि तुमच्या क्रम लक्षात येणं. शांतपणाने आपण त्या ठिकाणी पेपर लिहिलात की अगदी हे अर्धा तासाच्या आत दुसरा प्रश्न आपला सोडवून होतो. त्यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये आता अशाच पद्धतीनं दुसरा देखील परिच्छेद दिलेला असेल. आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये बदल तुम्हाला काय काय असणार आहे की पहिल्या ठिकाणी म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये जे प्रश्न विचारले असतील एका वाक्यात उत्तरे म्हणा तर त्यापेक्षा वेगळे तुम्हाला काय केले असतील त्या ठिकाणी विचारले असतील.
आता ते विचारत असताना म्हणजे आता समजा अमरकोशातील शब्दाचा वापर करा. अमरकोशातील शब्दाचा वापर करा. तर तो करत असताना सुद्धा की आपणाला पाठीमागे दिलेले पान नंबर 117 वरती मी मगाशी सांगितलं तुम्हाला, तर त्या अमरकोशातले शब्द आपले पाठांतर कंठस्थीकरण करणं अतिशय महत्वाचं आहे ते. आणि ते करूनच आपण काय करायचे आहेत की लक्षात ठेवा, उपक्रम म्हणून एखादा आपण त्या ठिकाणी ते सगळे शब्द लिहून काढले. कारण लिहिण्यामुळे म्हणजे म्हणत लिहिलं की आपला 80% अभ्यास हा होत असतो. आणि त्याच्यावरती पुन्हा वाचन केलं की आपण त्या पद्धतीनं वाचन हा करत असतो. आता त्याचबरोबर की त्यामध्ये अजून एक हे केले जातात तुम्हाला विशेषण विशेष्याची जोडी. आता विशेषण आणि विशेष्य. तर विशेष्य म्हणजे काय असतं तर नाम आहे. विशेष्य म्हणजे काय आहे नाम. नामाला विशेषण देत असतो आपण. हे नामाला जे विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो. आता त्या शब्दाप्रमाणे आता थोडंसं क्लूनी सुद्धा हे लिहिता येतं. म्हणजे जर आकारांत शब्द असते पुल्लिंगी शब्दाला पुल्लिंगी शब्द त्या ठिकाणी काय होतो की समोर विशेषण हे लागत असतं. तशाच पद्धतीनं की स्त्रीलिंगी शब्दाला म्हणजे आता समजा यष्टिका. आता यष्टिका जर म्हणेल तर कशी आहे तर मायावी यष्टिका. आता मायावी हा शब्द काय आहे स्त्रीलिंगीच आहे. काठी कशी आहे तर जादूची आहे. अशा पद्धतीनं विशेषण लागणार आहे त्या ठिकाणी. आता बरेच शब्द आपले धडे आपण ज्या वेळेला वाचतोय तर त्याच्यामध्ये ह्या सुद्धा बाबी म्हणजे अभ्यास करत असताना काय आहे प्रत्येक वाक्यानुसार आपण त्या ठिकाणी की ह्या वाक्यामध्ये काय व्याकरण येऊ शकतं आपल्याला पेपरमध्ये. आणि अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे तर तो अभ्यास करायचा आहे. आता दुसरी बाब या ठिकाणी महत्वाची लक्षात घ्यायची आहे. तर ती म्हणजे की पृथक्करण म्हणजे आता दुसरं पृथक्करणामध्ये की या ठिकाणी आता 5व्या धड्यावरती आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे की प्रश्न काही विचारले जातात. प्रश्न की जालरेखाचित्र येते त्याच्यावरती. आता संवादाचा एक परिच्छेद असतो खरं. आता यावेळेला बोर्डाचा कसा हे होतोय मागच्या वेळेला थोडाफार बदल केला की दोन्हीही परिच्छेद कसे दिलेले आहेत तर आपण केला अभ्यास. मग त्यामध्ये मात्र कह कम वदती हा प्रश्न आपणाला विचारला जात नाही. कारण संवादामध्ये सरळ सरळ त्याचं उत्तर दिलेलं असतात. आपल्याला या पाठामध्ये पण उत्तर दिलेलंच असतंय तरी सुद्धा. आता दुसरा ई आकडा येणार आहे दुसऱ्या प्रश्नातला. म्हणजे दुसऱ्या विभागामधला जो आहे. तर माध्यम भाषा या सरळ अर्थ लिखत. आता याच्यामध्ये मात्र तुम्हाला कुठले सांगितलेले आहेत तर की माध्यम भाषा या सरळ लिखत साठी तुम्हाला काय केलेले आहेत तर संस्कृत नाट्य स्तबक हा एक धडा आहे. तर त्यामध्ये 3 पुष्प आहेत एकूण. तर त्या 3 पुष्पांपैकी त्याला और काय दिलेला आहे आपणाला तर की नदी सुक्तम हा जो आहे तर तो सरळ अर्थासाठी आहे. मग 2 पुष्प जरी तुम्ही परफेक्ट केली त्यातली पण असं होऊ शकतं की 2 म्हणजे म्हणण्यापेक्षा 2 तिन्हीच्या तिन्ही पुष्प करणं कारण कथाच आहेत त्याच्यामध्ये. भाषांतर आपणाला सहज लिहिता येते त्याच्यामधलं. त्या कथा जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या लक्षात ठेवल्या कारण ते संस्कृतची नाटकं आहेत अभिज्ञान शाकुंतलम वगैरे ही जी नाटक आहेत तर त्याच्या नाटकातूनच हे उतारे घेतलेले आहेत. पहिलं पुष्प जे आहे की कालिदासांनी लिहिलेलं त्याच्यातून. त्यानंतर की मृच्छकटिकम तर याच्यातून शूद्रक विरचित म्हणजे शूद्रक नावाचे जे कवी आहेत तर त्यांनी लिहिलेलं हे नाटककार आहेत तर त्यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. आणि तिसरं जे आपल्याला दिलेलं आहे भासांनी लिहिलेलं तर की त्याच्यावरती म्हणजे आपल्याला जर महाभारत सर्वांना माहिती आहे. आता काही कथा अशा आहेत की जटायू शौर्य तर हा जो पद्य दिलेला आहे तर तो सगळा रामायणामधील की संवाद आहे रावण आणि जटायू तर या दोघांमधला संवाद आहे. तर त्या सुद्धा म्हणजे आपण गोष्टीरूप सुद्धा काही धडे सहज आपण अभ्यासू शकतोय. तर आता यामध्ये सुद्धा काय केलेले आहे की हे नाटक आता जे आहे संस्कृत नाट्य स्तबक मधलं भाषांचं की ज्यामध्ये कर्ण आणि शक्र म्हणजेच की
इंद्रानं काय केलेलं आहे की ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे. का तर आता त्याच्या अगोदरची कथा सगळ्यांना माहिती असेल की अर्जुन हा काय आहे म्हणजे कृष्ण पांडव आणि कौरवांच्यात युद्ध आहे. आता पांडवांच्या बाजूला श्रीकृष्ण लढणार आहे आणि कौरवांच्या बाजूने कर्ण. आता कर्णाला काय सांगितलेलं असतं त्यावेळेला कथेमध्ये सांगितलेलं आहे बघा की सुरुवातीला की कर्णाला म्हणजे कवच कुंडले जोपर्यंत त्याच्याकडे आहेत तोपर्यंत तो काय होणार नाही की हरणार नाही. हा त्याला म्हणजे दिलेलं वरदान होतं. मग आता अर्जुनाचा इंद्राचा मुलगा अर्जुन हा आहे म्हणजे आपल्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी त्यानं काय केलं की कपटपणानं की कर्णाकडून ते कवच कुंडल काढण्यासाठी हे जे नाटक आहे या ठिकाणी सांगितलेलं. तर अशा पद्धतीनं आपण आणि याच्यावरती काय आहेत की आपल्याला माध्यम भाषा या उत्तरात पण याच्यावरती विचारली जातात. म्हणजे ती जर कथा माहिती असेल तुम्हाला तर हे सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता याची भाषांतर लिहित असताना की त्या ठिकाणी आपल्याला किती 4 मार्काला हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. सरळ अर्थ लिखत. आता हा सरळ अर्थ लिखत नंतर की लिहिल्यानंतर आपण की त्या ठिकाणी दुसरा प्रश्न असणार आहे की माध्यम भाषा या उत्तर लिखत. माध्यम भाषा या उत्तर लिखत. आता माध्यम भाषामध्ये की आपल्याला पाठावरचे येणार आहेत या ठिकाणी. हे 2 मार्कासाठी असणार आहे. आता हा 2 मार्काचा लिहित असताना पहिल्यांदा त्या ठिकाणी काय लिहिणं महत्वाचं आहे सांगते तुम्हाला की त्या ठिकाणी महत्वाचं आहे की पाठाचा नाव त्या ठिकाणी कुठल्या पाठातून हा परिच्छेद घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही त्याचा सारांश लिहून अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने समारोप तुम्ही 2 मार्कासाठी करू शकता. आता आपण वळूयात तिसऱ्या घटकाकडं तृतीय विभागाकडं. हा पद्यवरती आहे. आता एकूण आपणाला जे आहेत तर 4 मार्काचे श्लोक आणि 2 मार्काचे श्लोक असे 2 विभाजन करा. आता थोडेसे 4 मार्काचे आहेत पण त्यामध्ये पण आपण पुस्तकात अनुक्रमणिकेमध्ये आपणाला दिले कंठस्थी करण्यासाठी कुठले आहेत आणि त्यानंतरचा भाग म्हणजे आपणाला दुसरा दिलेला आहे की सरळ अर्थासाठी कुठले आहेत प्रश्न म्हणजे कंठस्थी करण्यासाठी आहेत त्यातले श्लोक आपल्याला कशासाठी विचारले जाणार आहेत तर की प्रश्नोत्तर त्याच्यावरती विचारले जाणार आहेत. आता प्रश्न की त्यांचं ठरलेलं आहे. एका वाक्यात उत्तर त्यानंतर की विशेषण लिहिण्यासाठी येणार आहे संधी विचारले जाणार आहेत. जाल रेखाचित्र त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी और आहेत. म्हणजे पहिला जो प्रश्न दिलेला आहे पद्यामध्ये 1 आकडा आणि 2 आकडा अ मध्ये तर त्यामध्ये की 3 पैकी 2च लिहायचे आणि पृथक्करण मात्र लिहायचंच आहे. पृथक्करणाला त्या श्लोकामध्येच उत्तर दिलेलं आहे. एकूण तुम्हाला की 4 मार्काचा 1 श्लोक दिला जाईल आणि 2-2 मार्काचे 2 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिले जातील. त्यानंतर त्यामध्ये सुद्धा माध्यम भाषा या उत्तर त्याच पद्धतीनं की कुठल्या त्या पद्यामधलं आहे म्हणजे सुक्ती सुद्धा आहे म्हणजे अव्ययमाला असेल आपले जे आहेत दिलेले तर त्याच्यातून आपण सांगायचे आहेत. आता दुसरा भाग म्हणजे यावेळेला ह्यामध्ये एक बदल केलेला होता बघा. ई आकडा आपला आहे की तो श्लोक लेखन. आता श्लोक म्हणजे पद्य जे लिहायचे आहेत आपणाला तर त्यामध्ये पूर्वी क आणि ख मध्ये काय दिलेले असायचे तर 4 मार्काचे श्लोक दिलेले असायचे 4 ओळीचे 4 मार्कांसाठी तो श्लोक विचारला जायचा आणि दुसरा जो आकडा आहे ग आणि घ तर त्याच्यामधला 1 लिहायचा आणि क आणि ख मधला 1 लिहायचा. 6 मार्कासाठी हा प्रश्न येत असतो आपल्याला. तर हे लिहित असताना की श्लोक पाठांतर करणं गरजेचं आहे. ते करत असताना मात्र की संधी विग्रह न करता जे संधी करूनच आपण पाठांतर करणं गरजेचं आहे आणि त्याचे अर्थ देखील तेवढेच माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. आता 8वा धडा वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हा 15वा पद्य जो आहे तर त्याच्यावरती आपल्याला काय होतात की भाषांतरासाठी विचारले जातात सरळ अर्थासाठी. तो देखील अन्वय लिहायला सुद्धा आपल्याला पाठांच्या खाली दिलेले आहेत. पाठांमध्ये जे परिच्छेद ज्यावेळेला आपण सुभाषित माला शिकतोय तर त्यावेळेला त्याच्या खाली अन्वय दिलेले आहेत. तर तो अन्वय देखील आपल्याला सांगता येणार. अन्वय म्हणजेच काय आहे तर संस्कृतमध्ये तुम्ही अर्थ लिहायचा असतो त्या श्लोकाचा आणि त्यामध्ये 4 शब्द तुम्हाला रिकाम्या जागा म्हणून विचारल्या जातील. आता भाषांतर
सुद्धा आपल्याला काय करता आलं पाहिजे की सांगता आलं पाहिजे, कारण श्लोक पाठ असेल त्यानुसार की आपण अर्थ त्या ठिकाणी सांगायचा आहे. आता महत्वाचा आणि तुम्हाला थोडासा अवघड असा वाटणारा जो घटक आहे चौथा, चतुर्थ विभाग, तो आता तो सरावाने म्हणाल तर अगदी 8वी पासून आपणाला काय दिलेले आहेत, अव्यय आणि धातूंचा वापर कशा पद्धतीने करायचा, तर यासाठी पंचदश वाक्याने हे जे आहे, तर तो चार्ट प्रत्येकाचा लक्षात असणं गरजेचं आहे. आता पंचदश वाक्यामध्ये की त्या ठिकाणी वाक्यरचना जी, तर मी आता माझ्या शाळेतल्या मुलांच्याकडून ते काय केलेले आहेत की प्रत्येक लकारामध्ये ती वाक्य म्हणून लिहून घेतलेली आहेत. प्रत्येक लकारामध्ये म्हणजे आता आपल्याकडे काय म्हणजे, आणि त्यामध्ये पण पदांमध्ये सुद्धा परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे जे आपल्याला पुस्तकामध्ये आता 5 लकार आपल्याला दिलेत तसे 10, म्हणजे एकाची आपण जर करायला गेलो तर 15 वाक्य तयार होतात. मग एकाच लकारामध्ये परस्मैपद आणि आत्मनेपद 30 वाक्य तयार होतात. मग अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, तर आपण 180 वाक्य एकाच म्हणजे क्रियापदापासून जे आता उभयपदी चालणारी आहेत तर ती होऊ शकतात. अशा पद्धतीनं तर ती वाक्य, त्याचबरोबर की आता पान नंबर तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये 101 वरती आणि 102 वरती आपणाला जे दिलेले आहेत, तर त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, की या ठिकाणी पान नंबर 101 आणि 2 वरती चौथा जो आपला प्रश्न आहे अ आकडा, तर त्यामध्ये की धातू, अव्यय याचा वापर कशा पद्धतीने आहे तर तो आपणाला सांगितलेला आहे. लेखन कौशल्य हा विभाग जो आपण आता अभ्यासतोय, तर तो एकूण किती मार्काचा आहे, 9 मार्काचा. तर 4 मार्काची वाक्य, तर यामधलीच आपणाला काय केली जातात, तर ती वाक्य आहेत तर ती विचारली जातात. आणि यातलीच म्हणजे आपण श्रवण कौशल्य यासाठी मग आता थोडस लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक विभक्तीला त्या ठिकाणी म्हणजे कसे, समजा आता द्वितीय विभक्ती मध्ये वाक्य करताना गम आहे, याच, प्रति, विना, अभित, परित, तर याचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे बरं का सुरुवातीला तुम्हाला. तर काय आहे, गम म्हणजे जाणे अशा पद्धतीनं आहे, विना म्हणजे शिवाय, प्रति म्हणजे कडे, तर असे जे आहेत तर हे त्याचे अर्थ, त्या शब्दांचे अर्थ माहिती असतील तर त्यावेळेला काय करता येतात आपल्याला, की वाक्य चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतात. म्हणजे आता द्वितीय म्हणजे काय करते, आता उदाहरणार्थ एक सांगते, रामः वनम गच्छति. आता सहचा वापर करायचा असेल समजा, रामेन सह सीता वनम गच्छति. सह, ज्याच्या बरोबर, ज्याच्या बरोबर तर त्याची तृतीया, अशा पद्धतीनं आपण काय करायचे आहेत तर ते लक्षात घ्यायचे आहेत. आता हा भाग की या ठिकाणी आपल्याला एकूण सप्तमीपर्यंत म्हणजे प्रथमाचे सप्तमी विभक्तीचा वापर कशा पद्धतीने करायचा, तर ही आपल्याला पान नंबर 101 आणि 102 वरची जी वाक्य आहेत तर तीच, किंवा 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला पान नंबर 25 आणि पान नंबर 45 वरची जी दिलेली आहेत तर ती सुद्धा सोपी सोपी पद्धतीने आपण काय करू शकतो की लक्षात ठेवू शकतो वाक्यरचना करत असताना. आता त्याच्यानंतरचा की संस्कृतात अनुवाद करा, हा सरावाने आपणाला करता येणारा आहे. आणि त्यानंतरचा आकडा जो आहे तर निबंध लेखन. आता निबंध लेखनामध्ये महत्वाचा भाग एक सांगते तुम्हाला, की आपणाला एकूण निबंध 7 निबंध पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आणि सगळे आहेत की मम प्रिय कवी, मम प्रिया भाषा, मम प्रिय पुस्तक, मम प्रिय खग, अशा पद्धतीची जी आपणाला जी 7 दिलेली आहे तर ती, त्याचबरोबर 7 आणि पुस्तकामध्ये दिलेली जे त्याला और असणारा चित्रवर्णन, हा जो घटक आहे तर तो देखील तेवढाच काय आहे आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे आपण सराव वर्षभर जेव्हा करून घेतो तर त्यावेळेला मी काय करते सांगते, की 3 निबंध झाल्यानंतर की 2 निबंध आणि त्याच्यानंतर एक चित्रवर्णन, अशा पद्धतीने सराव, की एक चित्र द्यायचं वर्षभरामध्ये तुम्ही 10च्या 10 चित्र घेतलीत तरी चालू शकतात निबंधाबरोबरच, की तो चित्र तुम्ही द्यायचं आणि त्या मुलांना छोटी छोटी वाक्य त्याच्या खाली दिलेली असतात तर त्या पद्धतीने आपण ती काय करायची, करायला शिकायचीच आहे. त्या ठिकाणी 8वीचा जो आहे पंचदश वाक्याचा वापर करून त्या ठिकाणी आपण ती करणार आहोत. आता निबंधाच्या बाबतीमध्ये लिहित असताना की वाक्य जे आहेत तर ते कशा पद्धतीनं करायची आहेत निबंधाची, तर की एका वाक्य म्हणजे ओळीत, आता इथं वाक्याला म्हणजे 11 न टाकता अशा पद्धतीने समजा तुमचं इथं वाक्य संपलं,
तर दुसरं वाक्य तुम्ही खाली अशा पद्धतीने काय करायचं आहे, चालू करायचं आहे की त्या पद्धतीने. कारण पेपर ज्या वेळेला आम्ही बोर्डाचे तपासतो तर आज आपण मार्किंग कुठेही करत नाही, तर इथं तुम्हाला काय केले जातात, गुणगान केलं जातं या पद्धतीने. म्हणजे ते देखील तितकंच महत्वाचं आहे आपण त्या ठिकाणी. महत्वाचं लक्षात आलं तुम्हाला निबंधाच्या बाबतीमध्ये की कशा पद्धतीने आपण काय निबंध लिहिणार आहोत. तर निबंध लिहित असताना आता मम परिचय असेल, सॉरी, मम प्रिय खग असेल किंवा मम प्रिय कवी असेल, तर हे ठराविक जे निबंध आहेत तर ते तुम्ही सतत सरावाने लिखाण करून लक्षात ठेवायचे आहेत. आता चित्रवर्णनाच्या बाबतीमध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी काय केले, निबंधाला 7 वाक्य लिहायचे, 10 वाक्य लिहिली तरी तुम्ही चालू शकतात, पण त्यापेक्षा कमी नाही. एखाद्या ठिकाणी आता वाक्य लिहित असताना मात्र पंचदश वाक्याणीचा मात्र अतिशय वापर चांगला झाला पाहिजे. आता म्हणजे समजा आता उदाहरणार्थ सांगते, स बालक, एक उदाहरण म्हणून सांगते, स बालक वनम गच्छति. आणि हेच वाक्य आपण ज्या वेळेला म्हणजे मी, अहम वनम गच्छामी. आता इथं लक्षात महत्वाचा भाग घ्यायचा आहे. तर साठी ती हेच आपल्याला काय येतं, तर त्या ठिकाणी प्रत्यय येत असतो. अहमसाठी मी यासाठी पंचदश वाक्याणीचा वापर जास्तीत जास्त जेवढा तुम्ही लक्षात घ्याल तर त्या दृष्टीने आपण काय करणार आहोत की लिहिणार आहोत. आता दुसरी बाब, 5वा जो घटक आहे आपल्याला दिलेला या ठिकाणी, पंचम विभाग भाषा अभ्यास हा 17 मार्काचा आहे. आता यामध्ये 17 मार्कांमध्ये की 8 मार्क जे आहेत ते तालिकेला आहे. हा सर्वात तुम्हाला अवघड वाटतो का, तर आपण पाठांतर करत नाही म्हणून. आणि पाठांतर करत असताना की 8वीचे आणि 9वीचे काही ठराविक शब्द विचारले जातात आपल्याला या ठिकाणी. मग आता ते शब्द काही ठराविक म्हणजे हाच येईल असं सांगता येत नाही. मग यावेळेला जरी तुम्ही 10वीच्या तालिका जरी आणि 9वीच्या सुद्धा आता पाठ करून सुद्धा तुम्ही हे करू शकता, म्हणू शकता. पाठांतर तुमचं असतं, फक्त त्याचा सराव करणं सतत. मग त्यासाठी तुम्ही पहाटेच्या वेळेला उठून जरी हे शब्द म्हटले, आता 1-2-3 वेळा मोठ्याने म्हणायचे आणि त्यानंतर थोडेसे डोळे मिटून आपल्या समोर तो शब्द आपल्याला काय होत असतो, दिसत असतो. आता नामतालिका, नामतालिका, सर्वनाम तालिका, क्रियापद, क्रियापदांसाठी प्रत्यय पाठ असणं, प्रत्यय ज्या त्या लकाराचे प्रत्यय पाठ असतील तर ते तुम्ही क्लूनी लिहू शकतो. धातू साधित विशेषण तालिका ही सुद्धा आपल्याला क्लूनी, वान, तव्य अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतात की क्लूनी सुद्धा लिहिता येते. दुसरी आहे की संख्यावाचक. आता संख्यावाचकचा प्रश्न मात्र तुम्हाला सांगते, स्पष्ट करते त्या ठिकाणी की संख्यावाचक म्हणजे संख्या विशेषणामध्ये संख्यावाचक असेल किंवा क्रमवाचक असेल, तर क्रमवाचक मध्ये लक्षात पहिल्यांदा काय घ्यायचं आहे आपण, तर की पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी वेगवेगळे शब्द आहेत. पुल्लिंगी वनशब्द देव शब्दाप्रमाणे चालणारे शब्द आहेत. म्हणजे आता समजा प्रथमः, द्वितीय अशा पद्धतीनं. तर स्त्रीलिंगीमध्ये की प्रथमा, द्वितीय आणि तृतीय ही माला शब्दाप्रमाणे चालते. तर चतुर्थीपासून दशमी पर्यंत चालणारे शब्द जे आहेत तर ते नदी शब्दाप्रमाणे येणारे, प्रत्येक शब्दाची प्रथमाच या ठिकाणी येते बरं का. आणि विशेषण लावत असताना आपण मी मगाशी सांगितलं की विशेषण विशेष्याची जोडी, म्हणजे विशेष्य जशा पद्धतीने असेल त्याच पद्धतीने विशेषण आपण लावतो. म्हणजे ते पुल्लिंगीमध्ये आहे, स्त्रीलिंगीमध्ये आहे की नपुंसकलिंगी. तर ही महत्वाची बाब या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे. नपुंसकलिंगीमध्ये की प्रथमम, द्वितीयम वन शब्दाप्रमाणे शब्द तयार होतो या ठिकाणी. आणि त्यानुसार आपण काय करायचं आहे, लिहायचं आहे. क्रमवाचक साठीचा हा भाग मी सांगितला तुम्हाला. त्यानंतर आवृत्तीवाचक, आवृत्तीवाचक म्हणजे एकदा दोनदा. आता मराठीत वाक्य साधारण आपण म्हटलं की संगीताच्या क्लासला मी आठवड्यातून 2दा जातो. 2दा म्हटलं की द्विवारम, 2 वेळा अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी, किंवा दिवसातून मी 2 वेळा जेवण करतो.
किंवा भोजनामध्ये 6 रस आहेत. अशा पद्धतीचे काही ठराविक वाक्य आपल्याला काय केलेली आहेत तर दिलेली आहेत. आता आवृत्ती वाचक मध्ये ही लक्षात घ्यायची आहेत. आता आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत काही संख्या येतात जशाच्या तशा आपल्याला लिहायच्या असतात. म्हणजे आता 18 असेल तर आपण काय म्हणणार आहे अष्टदशी. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काय आहे भोजने टिंब टिंब रसेसु मधुरः रस मम प्रिय. आता किती आहेत भोजनाचे रस आपल्याला माहिती आहेत तर किती आहेत 6 आहेत. मग त्यासाठी आपण काय म्हणणार आहोत षड. अशा पद्धतीने किंवा एक उदाहरण अजून सांगते. श्रीकृष्ण देवक्याः टिंब टिंब अपत्यम कंसात 8 आकडा दिलेला असेल आपल्याला तर त्या ठिकाणी लिहिताना आपल्याला काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी अष्टमम. आता क्रमवाचक आहे हे. आता त्या ठिकाणी आपल्याला कंसात दिलं जातं क्रमवाचक आवृत्तीवाचक संख्यावाचक या पद्धतीने. आता संख्यावाचक असेल तर आपल्या 1 ते 100 मधल्या ज्या संख्या आहेत तर त्या पद्धतीने आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी संख्या ह्या लिहायच्या आहेत. त्या ठिकाणी संख्या ह्या लिहिणार आहोत. आता त्यानंतरचा जो आहे समास. समासामध्ये आपल्याला जे दिलेले आहेत तर समासाचे प्रकार आपल्याला अगदी 9वी पासून 9वीतला जो आहे तर तो द्वंद्व समास आणि तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे 6 प्रकार. तर हे देखील आपल्याला त्या ठिकाणी काय केलेले आहेत तर सांगितलेले आहे. आता या ठिकाणी देताना आपल्याला की तालिका दिली जाते. पहिल्यांदा काय असते तर समस्त पदम विग्रह समास नाम. आता समास नाम सुद्धा आपल्याला विचारलं जातं तर तो थोडासा कसा आहे की लक्षात ठेवून आपण लक्षातच ठेवायचे आहेत की आता द्वंद्व समास असेल तर द्वंद्व समासाचे 2 प्रकार आहेत. इतरेतर द्वंद्व. तर इतरेतर द्वंद्व मध्ये फक्त काय येतं तर च हे अव्यय आणि प्रत्येक शब्द हा प्रथमा विभक्तीमध्ये येतो. प्रत्येक शब्द हा काय आहे समजा आता मृग शुगालो पाठावरतीच घेतला आपण तर मृग च शुगालह च. आणि त्यातच येणारा दुसरा आहे तो समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास मध्ये काय आहे तर शत्रुत्व दाखवलं जातं पण कशा पद्धतीनं तर एकाच जातीचे पण म्हणजे हळदी कुंकू तीळ आणि गुळ अशा पद्धतीचे शब्द आहेत तर त्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे की आपण हे आता या ठिकाणी एतच सर्वनामाचा वापर केला जातो. म्हणजे एतयो एतेशाम एतासाम पुल्लिंगी स्त्रीलिंगी असेल तर त्या वेळेला तो शब्द आपण घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा भाग या ठिकाणी कर्मधारय समासाचे देखील आपल्याला आत्ताच्या पुस्तकामध्ये म्हणजे 10वीच्या पुस्तकामध्ये की आपल्याला जे समासाचे प्रकार दिलेले आहेत तर त्यामध्ये सांगितलेले आहेत की 3 प्रकार या ठिकाणी कर्मधारय समासाचे सांगितलेत. म्हणजे पहिला आहे तो विशेषण विशेष्य संबंध. दुसरा विशेष नाम सामान्य नाम संबंध आहे. उपमान उपमेय संबंध. तर अगदी मराठीच्या नुसार म्हणजे मराठी व्याकरणाचा आपण जरी अभ्यास करतोय तर त्यानुसार आपण या ठिकाणी काय करू शकतो तर ते चांगल्या प्रकारे आपण लिहू शकतो. आता विशेषण विशेष्य म्हणजे आता मी मगाशी सांगितलेलं होतं तुम्हाला यष्टिका कशी आहे दीर्घा मायाविका अशा पद्धतीने येणार आहे त्या ठिकाणी. दीर्घ यष्टिका असा शब्द असेल तर विग्रह कसा येणार आहे त्याचा दीर्घा हा यष्टिका. रक्तपुष्पम रक्तम पुष्पम. आता पुष्पम शेवटचा शब्द कशाप्रमाणे आहे नपुसकलिंगी आहे तर त्याला येणारं विशेषण हे सुद्धा कसं असणार आहे नपुसकलिंगीच असणार आहे. आता त्यानंतर नत्र तत्पुरुष समास. नत्र तत्पुरुष समासामध्ये न शब्द त्या ठिकाणी अन किंवा अ किंवा अन या पद्धतीनं म्हणजे आता समजा अयोग्य हा शब्द दिलेला असेल तर अयोग्य म्हणजेच काय न योग्य हे योग्य नाही अशा पद्धतीनं. अनल्प तर न अल्प न अल्पम अनल्पम. अनिच्छा न इच्छा अशा पद्धतीची उदाहरणं दिली आहेत. त्याचबरोबर तत्पुरुष समास म्हणजे उपपद तत्पुरुष समासामध्ये शेवटच्या शब्दावरून की आपल्याला त्याचा विग्रह लिहायचा म्हणजे उदाहरणार्थ जलद. जलद म्हणजे काय द म्हणजे देणारा द म्हणजे मग जल पाणी देणारा कोण आहे जलम ददाती इति जलद. कुंभकार कुंभम करोती इति कुंभकार. आता त्यानंतरचा घटक समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे पाठातून आपण ज्या त्या वेळेला आणि महत्वाचं आहे की सूचनेनुसार बदल करा. आता सूचनेनुसार बदल करा यामध्ये येणारे शब्द सांगते
वाक्य एकवचनीचं बहुवचनी करा किंवा बहुवचनीचं एकवचनी. त्वम ऐवजी भवान वापरा. आता त्वम ऐवजी भवान वापरायला इथे हे वाक्य लक्षात येतं बघा. च्या ऐवजी इथं काय वापरलं जाईल की भवान. आता भवान वनम गच्छती. आता इथं त्याच्याऐवजी आपण काय करणार आहे, हेच वाक्य घेतलं, भवान वनम गच्छती. तर आता की भवान वनम गच्छती एवढंच वाक्य घेतल्यानंतर की त्याचं त्वम मध्ये रूपांतर करत असताना दोनच बदल होतात. भवानच्या ऐवजी आपण काय वापरणार, त्वम. त्वम वनम काय येणार आहे तर गच्छसी. आता दोनच बदल केले. काय केले की कर्ता बदलला की क्रियापद बदलतो आणि क्रियापदामध्ये बदल झाला की कर्त्यात सुद्धा. अशा पद्धतीनं हे लक्षात घेऊन आपण हे करायच्यात. आता की ज्या वेळेला आपण की स्म निष्कास येतं, हा देखील आपण म्हणजे आता आपल्याला येणारे ह्याच आहे सूचनेनुसार बदल करा. तर ते ज्या त्या वेळेला आपण घेतले वाक्य आपण ज्या वेळेला अभ्यासामध्ये म्हणजे चिंतयती स्म याचा अर्थ आहे की विचार करत असेल. आता भूतकाळामध्ये म्हणजे अचिंतयत. आता तो हे करत असताना की समोर आपल्याला तालिका लक्षात घ्यायची आहे. आता तालिका सांगत असताना तुम्हाला की आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर बघा 36 वरती भाषासूत्रम 2 मध्ये दिलेली आहे. आता या ठिकाणी बघा जानाती जानाती स्म म्हणजे जाणत असे असं म्हटलं आपण. तर त्याचं जर आपल्याला की स्म निष्कास याचं काढल्यानंतर अजानात अशा पद्धतीने येणार आहे. म्हणजे ह्या तालिका सुद्धा आपण समोर ठेवून तो काय करू शकतो, तो भाग आपण घेऊ शकतोय. त्यानंतरचा 6वा घटक जो आहे म्हणजे आपला षष्ठ विभाग हा जो आहे तर तो अपठित वरती आहे. तर अपठित वरती घेत असताना की या ठिकाणी परिच्छेदाचंच उत्तर आपल्याला काय दिलेली असतात. आपण वाचलेला जरी नसला तरी सहज सोपा तुम्हाला वाचून लिहिता येईल अशा पद्धतीचा तो काय येणार आहे की येणार आहे. आता तो परिच्छेद बारकाईने वाचायचा, तो वाचायचा बारकाईने आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका वाक्यात उत्तरे. आता प्रातिपदिकम लिखत म्हणजे मूळ शब्दाचं रूप लिहायचं आहे. आता हा देखील तुम्हाला काय होतं की वारंवार सांगून सुद्धा की मुलांना त्यामध्ये सतत वाटत असतं की ह्या शब्दामध्ये काय करायचं आहे, या शब्दाप्रत्ये काय करायचं आहे. आता समजा प्रातिपदिकम शब्द, आता यामध्ये बघा की मूळ शब्द ते, आता समजा देवस्य असं तुम्हाला शब्द आलेला आहे, तर देवस्य शब्द कुठल्या शब्दापासून तयार झाला तर देव. कोणत्या शब्दापासून झालेला आहे तर देव. आता त्याचबरोबर की या ठिकाणी एखादं आपल्याला काय केलं जातं, नाम सर्वनाम विचारलं जातं. आता तथ्य तर हे कशापासून तयार झालेलं आहे, कुठल्या शब्दापासून तर तद सर्वनामाचं ते रूप आहे, ते रूप आहे हे त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायचंय. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सत्य असत्य हे विचारलं जातं. तिथंही वाक्य परत लिहायचं आणि सत्य असत्य काय असेल ते आपण त्या ठिकाणी लिहायचंय. आता माध्यम भाषा या सरलार्थ हा एक त्यामध्ये प्रश्न विचारला जातो. एकच वाक्य दिलेलं असतं. कधी कधी आपण काय करतो माहितीये का की बरीचसे त्याचं परिच्छेद त्याचं भाषांतर लिहितो. तसं न करता काय करायचं, तेवढ्याच वाक्याचं भाषांतर आपण लिहायचंय. 6 प्रश्न एकूण त्या ठिकाणी विचारले जातात. आता त्यानंतर की त्यामध्ये कुठल्याही विभक्तीतील एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो कोणत्याही ह्याच्यातील. मग तो प्रश्न जो आहे तर तो देखील आपल्याला काय करता आला पाहिजे, विभक्ती ओळखता आली पाहिजे यामध्ये. आता पंचमी ते साधारण आपल्याला सप्तमी पर्यंतची विचारली जाऊ शकते. संबोधन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. स्वांत लेभ्यंत म्हणजे पूर्वकालवाचक आणि हेतवर्क या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. आणि दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कारक. कारक ओळखता येणं तेवढंच महत्वाचं आहे. आता कारकसाठी की आपल्याला एक 8वीला धडा आहे, 11वा धडा आहे बघा. तर त्याच्यामध्ये कारकाचा चार्ट दिलेला आहे. 9वीला सुद्धा 4 नंबर पानावरती तुम्हाला आपल्याला चार्ट दिलेला आहे की काय आहे तर प्रथमा विभक्तीला काय येतो तर कर्ता, द्वितीयेला काय कर्म,
तृतीयेला करण. करण म्हणजे साधन. करणचा अर्थ साधन. म्हणजे आता समजा की अहम सुधाखंडेन लिखामी. मी सुधाखंडाने म्हणजे खडूने लिहिते. कशाने? तर खडूने. मग अशा पद्धतीची सोपी सोपी आहे. तर त्यामध्ये महत्वाचा भाग काय आहे? तर ते अधोरेखित केलेला शब्द आहे. तर तो तुम्ही काय करायचा आहे की तो कुठल्या विभक्तीचा आहे प्रथमतः ओळखणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ते ओळखाल आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं की मग तो त्या विभक्तीचा ओळखल्यानंतर की त्या शब्दाच्या विभक्तीला येणारं कारक आहे ते लक्षात घ्यायचंय आपण. त्या आणि दुसरा जो असेल 6व्यातला आ आकडा तर तो काय आहे तर आपल्याला एक सुभाषित दिलेलं असेल तर त्या सुभाषितावरती एक वाक्यात म्हणजे पूर्ण वाक्यानं उत्तर असे दोन पैकी एक लिहायचं आहे. दोन विचारले जातील. विरुद्धार्थी शब्द किंवा समानार्थी शब्द आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि 2 मार्कासाठी जाल रेखाचित्र. आता जाल रेखाचित्रामध्ये मात्र की नाही की त्या श्लोकातले सगळेच्या सगळे शब्द येत असतात. म्हणजे त्या पूर्ण ह्याच्यामध्ये की कुठला शब्द राहत नाही. असे सगळे शब्द त्यामध्ये आलेले असतात. म्हणजे अगदी हाकलून सुद्धा आपण साधारण लिहू शकतो. पण एकाच कॉलम मध्ये न लिहिता चारही भागामध्ये त्याला येणारे वाचन करून अशा पद्धतीने सर्व लिहायचे. आता काही मुलांना परीक्षेला जात असताना ही सुरुवातीला एक सूचना अशा सांगते की आता तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मार्गदर्शनासह मी आता तुम्हाला सांगितलं. थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे सांगत असताना की पहिल्यापासून आता इथून पुढे आठवड्यातून एक प्रश्नपत्रिका मिळवायची. कुठलीही तुम्ही जुनी एखादी मिळवा. भले ती प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा पद्धतीनं मिळाल्यानंतर की बघून सगळी पूर्ण पेपरमध्ये की आपण त्याच्यामध्ये इथं जरी तुम्ही साधारण उत्तर काय करायची की शाळेत मध्ये चर्चात्मक बसल्या बसल्या मधली सुट्टी असेल काही ऑफ तास असेल एखादा तर त्याच्यामध्ये आपण काय करायची की त्याच्यावरती उत्तर लिहून बघून सोडवायच्या. किमान तुम्ही 5 प्रश्नपत्रिका बघून सोडवल्यात की तुम्हाला तुमचा सराव पेपर असेल तर त्यावेळेला आत्मविश्वास यायला सुरुवात होते. म्हणजे आता पहिलाच पेपर तुम्ही बघून त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिलात की नाही माझं मी उत्तर त्याचं शोधणार आणि लिहिणार. या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला येणार नाही की बाबा इथं काय करायचंय तर त्यावेळेला तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे तर सगळ्यांनी सांगायचं. म्हणजे त्या पद्धतीनं तुम्ही उत्तर त्या ठिकाणी लिहा आणि एकमेकांच्या मदतीनं जेव्हा तुम्ही एक 4 प्रश्नपत्रिका 5 प्रश्नपत्रिका सोडवाल सगळे प्रश्न सोडवायचे मात्र त्यातले ऑर सुद्धा दिलेले आहेत तर ते सुद्धा ही करायचे आणि किमान आठवड्यातून शनिवार रविवारी लिखाणाचं काम की जे वेळ मिळाल्यानंतर तुम्ही तिथल्या तिथं त्या प्रश्नपत्रिकेवरती बघून आता तात्पुरतं हे करा आणि अशा बघून 5 सोडवल्यानंतर एक बिन बघता की तुम्हाला 3 तासाच्या वेळामध्ये की आपल्याला कशा पद्धतीनं त्याची उत्तरं येतात. कारण 5 प्रश्नांमध्ये तुम्हाला 30 प्रश्न एकूण त्यातले चित्र म्हणा सगळे प्रश्न फिरवून गेलेले असतात. काही डबल त्याच ठिकाणी आलेले असतात. अशा पद्धतीनं म्हणजे आजचं मार्गदर्शन मी तुम्हाला केलेलं आहे. यामध्ये काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय. शंका आहेत का काही? झालं का मॅडम पूर्ण? हो झालं पूर्ण झालं. बरं बरं. ठीक आहे आपण आता मग मुलांनाच काही शंका असतील तर करा. हा आता मुलं बघूया कोणाचं काय शंका. मुलं म्हणजे हा असतील तर अन्यथा काय कारण तुम्ही विटा स्कॉलर दिसतात जॉईन झालेले. हा लेंगरे आणि विटा स्कूल आहे. हा हा आहे. ठीक आहे आपण शेवटच्या सत्राकडे जाऊया. कुणाला काही शंका असतील तर पुन्हा आपण अ, विचारू शकता मॅडमना. काय अडचण आहे किंवा नंतर हा व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकणार आहे त्यावेळी सुद्धा आपण पाहू शकता. छान. आपण आज मॅडमने ह्या 4थ्या पुष्पामध्ये संस्कृत विषयाचं इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना खानापूर तालुक्यातील ज्या काही 4-5 शाळा आहेत त्यातल्या आज निम्म्या शाळा आहेत. तरी सुद्धा जे उपस्थित आहेत त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांना पुढे जो 100 मार्काचा पेपर आहे तो कसा लिहावा आणि 100 पैकी 100 मार्क्स कसे पाडावेत याविषयी अगदी सखोल त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचा निश्चितपणे सर्व सर्व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा
आणि मॅडमनी